उन्हाळा आणि पाणीटंचाई अलीकडे हे समीकरणच बनले आहे। एप्रिल मे महिना तसा दरवर्षीच पाणीटंचाई घेऊन उजाडतो। यावर्षी मात्र इतर ग्रामीण भागातील गावांसह बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील मुबलक जलसाठ्याने शहरवासियांची चिंता मिटवली आहे। दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवत असते। कामधंदा सोडून घरातील सर्व सदस्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र एप्रिल ते मे महिन्यात दिसून येते। यावर्षी परतीच्या अवकाळी पावसाने वारंवार हजेरी लावल्यामुळे शहराच्या उशाला असलेल्या येळगाव धरणात आणखी 6 महिने पाणी पुरेल इतका जलसाठा आहे। बुलढाणेकरांना दरडोई 100 लिटर याप्रमाणे दररोज 70 लाख लिटर पाणी लागते। परिसरातील गावांनाही याच धरणातून पाणी पुरवठा होतो। प्रतिदिन या धरणातून 90 लाख लिटर पाण्याची उचल होते। सध्या बुलढाणा शहराकरता तसेच बाजूच्या गावाकरता ज्या येळगाव धरणातून पाणी पुरवठा केला जाते, सध्या तिथे 5 MM³ इतका पाणीसाठा उपलब्ध आहे आणि जवळपास दररोज 90 लाख लिटरच्या पाण्याची उचल बुलढाणा शहर तसेच बाजूच्या गावाकरता केली जाते। आणि यावेळी परतीचा पाऊस तसेच पर्जन्यमान चांगलं झालं असल्यामुळे जवळपास पुढील 4 ते 5 महिने हा पाणी पुरवठा पाणीसाठा पुरू शकतो। त्यामुळे यावर्षी बुलढाणा करता पिण्याच्या पाण्याची टंचाई असणार नाही। येळगाव धरणाची क्षमता 12.40 दशलक्ष घनमीटर एवढी असून यातील मुबलक जलसाठा आणखी 6 महिन्यांपर्यंत पुरेल असा अंदाज नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वर्तविला आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।